ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाची दुसरी शंका. भाग 1. गीतेचे श्लोक आहेत 37, 38 आणि 39. अभ्यास व वैराग्य यांच्यामुळे साधक चित्ताचे समत्व प्राप्त करू शकतो असे श्रीकृष्णाने सांगितल्यावर आता अर्जुनाच्या मनात आणखी एक शंका निर्माण झाली आहे. ती त्याने पुढील 3 श्लोकात विचारलेली आहे. ते 3 श्लोक आपण येथे एकत्रित पाहूया. श्लोक 37. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला पण त्याचे मन काही कालाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्यामुळे त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही तर तो कोणत्या गतीला जातो. श्लोक 38. कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्न भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथी. हे वीर्यशाली श्रीकृष्णा, इंद्रिय सुख व मोक्ष या दोहींपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन होत जाता इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावतो की काय. अभ्यासाने व वैराग्याने समत्व बुद्धी प्राप्त करून घेता येते हे श्रीकृष्णांचे उत्तर अर्जुनानं ऐकलं. पण अशी समत्व बुद्धी प्राप्त करून घेणे हे एका जन्मात शक्य नाही. ते त्याला स्पष्ट दिसत होतं. सुरू केलेला अभ्यास अनेक कारणांच्यामुळे थांबतो. अशा वेळी त्या साधकाची काय गती होते असा एकूण त्याच्या प्रश्नाचा रोख आहे. अर्जुन श्रीकृष्णांना विचारत आहे की काही वेळा साधकाकडे श्रद्धा असते पण प्रयत्न अपुरा पडतो. त्यावेळी त्याचे मन काही कालाने योगापासून ढळते, प्रयत्न सुटतो. अशा वेळी त्याला इंद्रियजन्य भोगही उपभोगायला मिळत नाहीत, कारण त्याने योगसिद्धी मिळवण्याकरता त्यांचा त्याग केलेला असतो. बरं, प्रयत्न अपुरा पडल्यामुळं तो योगमार्गापासूनही ढळतो, त्यामुळे त्याला योगसिद्धी प्राप्त होत नाही. आता त्याची ना अरत्र ना परत्र अशी स्थिती होते का. व्यासाने त्यासाठी एक उपमा योजलेली आहे. पावसाळ्यात अनेक ढग एका मागून एक जात असलेले आकाशात दिसतात. मध्येच वादळ सुटतं. त्यामुळे वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्यामुळे त्या ढगांचा ठाव ठिकाणच नाहीसा होतो. अर्जुन विचारत आहे की त्या ढगांप्रमाणे तो योगी इतो भ्रष्ट ततो भ्रष्ट असा होतो की काय. आपले शंका समाधान श्रीकृष्णांच्या शिवाय अन्य कोणी करू शकणार नाही याची अर्जुनाला खात्री आहे. त्यामुळे तो आपल्या शंका श्रीकृष्णांनाच विचारत आहे. शंकराचार्यांनी विवेक चूडामणीत श्रद्धेची व्याख्या केली आहे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यव धारणा सा श्रद्धा कथिता सद्भिर यया वस्तूपलभ्यते. शास्त्रवाक्ये आणि गुरूंची वाक्ये ही सत्य आहेत असा बुद्धीचा जो निश्चय त्याला सज्जन लोकांनी श्रद्धा असं म्हटलेलं आहे, जिच्या योगे त्या आत्मवस्तूची उपलब्धी होऊ शकते. या योग साधकाचाही शास्त्रवाक्यावर व गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे आत्मवस्तूची प्राप्ती होणार आहे हेही त्याला कळत असतं. पण त्याच्या साधनेत अनेक विक्षेप येतात. ते पातंजल योगशास्त्रात सविस्तर वर्णिलेले आहेत. एकूण श्रेयांसी बहुविघ्नानी या वचनाप्रमाणे मार्ग जरी श्रेयस्कर असला तरी अनेक विघ्ने त्या श्रेयस्कर मार्गात निर्माण होत असतात. अशा वेळी त्याची योग साधना अर्धवटच राहते. त्यातच त्याचा जर मृत्यू आला तर त्याची गती काय होते असा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुनाने सर्वसामान्य मनुष्यांच्या मनात येणारी शंकाच श्रीकृष्णांना विचारलेली आहे. तसाच त्याने आपला श्रीकृष्णांच्यावर असलेला विश्वास 39व्या श्लोकात स्पष्ट केला की तुझ्याखेरीज माझी शंका पूर्णपणे नाहीशी करण्याला कोणीही समर्थ आढळत नाही. त्यामुळे तो आपल्या शंका श्रीकृष्णांनाच विचारतोय. आता ज्ञानदेवांचे या 3 श्लोकांवरील विवेचन पाहिजे. तो भाग आपण उद्या पाहू.